मंडळी, आज आम्ही जाणार आहोत होम मिनिस्टरच्या कार्यक्रमला. तर मी खरंच खूप एक्साइटेड आहे, कारण तिथं होणार आहेत भरपूर कार्यक्रम, म्हणजे वेगवेगळे टाईपचे गेम वगैरे. आणि मेन म्हणजे तिथलं प्राइस काय मम्मी? प्राइस असे पैठणी साडी आणि सोन्याची नथ. वाकडी नथ. वाकडी वाकडी नथ. पैठणी साडी आणि सोन्याची नथ. तुम्ही हे बघत राहा की कोण जिंकणार आहे म्हणून, कारण मला तर खूप इच्छा आहे की मी जिंकले पाहिजे म्हणून. त्यामुळे हे बघा, मी काय साडी फिडी घातली नाही, मी ड्रेस घातलाय नॉर्मल, कारण ड्रेसमध्ये मला कम्फर्टेबल असणार आहे. त्यामुळे मग मी ड्रेस घातला. मम्मीने घातलेली आहे अशी सुंदर साडी. पहिलं तर मी आहे ना त्यांना म्हणलं जाऊ द्या चला साध्या साडीत म्हणून, नाही का. मग एका मैत्रिणीचा माझा फोन आला, तर ती म्हणली सगळ्या आहे ना इथं नटून थटून आलेल्या आहेत, त्यामुळं जरा नीटच आहे म्हणून, नाही का. मग मला तर नीट वाकडाचं काही घेणं देणं नाही, मला फक्त कम्फर्टेबल पाहिजे खेळायसाठी. त्याच्यामुळे मग मी ड्रेस घातलाय आणि मग मम्मीने घातली साडी. तर ह्या बाबतीत आहे ना मला काहीच माहित नव्हतं. मम्मी तिकडे खाली गेलत्या, तर तिकडे त्यांच्या मैत्रिणीने सांगितलं ना तुम्हाला. मी ऐकलंय ना. हा, ते अनाउन्समेंटची गाडी होती, रिक्षा अनाउन्समेंट करत फिरत होती. तर त्यांनी हे ऐकलं, लगेच घरी पळत पळत आल्या की माझ्या सुनाला सांगते म्हणून पटकन, नाही का. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त त्यांना हौस की खेळ म्हणून, नाही का. तर मग त्या घरी आल्या, मला सांगितलं, जसं का मला सांगितलं तसं मला दमच नाही. चला मम्मी चला मम्मी, नुसतं स्वयंपाक पण करून देत नाही मला. चला. स्वयंपाक पण करून नव्हते देत, पण स्वयंपाक करणं आहे ना खूप गरजेचं होतं, कारण या दोघा बापलेकांना खायला पाहिजे गरजेचं असतं का मम्मी. पुढे नाही निघलं तरी चालेल, मग तुमचं लेट कार्यक्रम झाला तरी जमन. तुम्ही जा, पहिलं खाणं द्या, पहिला आम्हाला जेवायला द्या. सगळ्या बायकांचं हेच तर असते, कुठं जायचं म्हणलं का पहिलं थापून जावं लागत. लय अवघड असते. रेट थापून जायचं आणि मग निघायचं. बरोबर आहे. तर कार्यक्रम खूपच मस्त होणार आहे आणि ह्यावेळेस ना बऱ्याच वेगळ्या प्रकारचे गेम आहेत. तर आता बघू मी जिंकते का नाही जिंकते, आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघत राहा. तर माझी ना हाऊस आहे आता नथ घ्यायची, म्हणजे फर्स्ट प्राइज घ्यायची, ते पैठणी घ्यायची. हा, दोन्ही बाकी पण आणखी हे आहेत प्राइजेस आहेत, पण बघू ह्या दोन्हीतून मला कोणतं प्राइज भेटते की नाही भेटत, ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघत राहा, तुम्हाला दिसन काय होतंय काय नाही. आता आपला जो खेळ खेळायचा तो या पद्धतीने आहे. वेणी मध्ये सर्कल आहे, ज्यामध्ये खूप सारे खेळू आहेत. जिंकायचंय बरं का. पलीकडे एक बकेट आहे, इकडे एक बकेट आहे, इकडे 3 बकेट आहे. आपल्याला वाटेल तर बकेट पाशी आपण जाऊन उभे राहा. ते बघा खेळ आहे का, इकडे 3 बकेट आहे, खेळ आहे का. आपल्या सोयीनुसार आपल्याला हवाय तिथे जाऊन उभे राहा. हे बेबीला जरा पलीकडे घ्या, बच्चे कंपनी. हा, मला सांगायला आवडेल की हा शाबाश होम मिनिस्टर कार्यक्रम नगर जिल्ह्यामध्ये पहिला माझ्याकडनं घेण्यात आला. म्हणजे आदेश बांदेकरांनी सुरू केल्यानंतर अवघ्या 6 महिन्यामध्ये हा कार्यक्रम शहरामध्ये मी घेतला. याशिवाय लोकल चॅनल्सवर या कार्यक्रमाचे अनेक एपिसोड्स झाले, मध्ये नेऊन ठेवायचे. आता कोण जिंकत आहे? पाहुयात कुठल्या बहिणी जास्तीत जास्त चेंडू आपल्या त्या. आणि मॅडम सगळे काउंट करणार आहे की कोणाचे किती मोजलेत म्हणून, किती त्यांनी भरलेत त्याच्यात. आपल्याला जास्त गुण जास्त भरायचे, कळलं का? कळलं. आता दोघी आहेत आपण. हा, आता मोजा. क्रमांक 1 आता ज्याची जास्त निघते का तो जिंकल, आणि त्याचं मग लास्ट परत सेमीफायनल. 4 6 8 आता बघू कोणाचं. आणि एक 9 चेंडू वहिनीसाठी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. अर्थात त्यामुळे 14 चान्सेस झालेला त्या या खेळातला विनर ठरला. नाव सांगा. शैला बढे हे नाव नोंदवून घ्या. ओके, थँक्यू. आधी समोर या, नंतर मी तुम्हाला सांगेन जागेवर जाऊन उभं राहण्यासंदर्भात. सांगा नाव. निकिता राठोड. ओके. वैष्णवी महाजन. रेश्मा गर्जे. राणी पालवे. संगीता राठोड. ओके. राठोड सासू सुना आहेत का? बर, क्या बात आहे. हा कार्यक्रम असा असतो ज्यामध्ये सासू सुना, मायलेकी, जावा बहिणी, हा, नणंद भाऊजे, अशा सगळ्या जणी म्हणून एकत्रित खेळत असतात. आज शाळेमध्ये हा कार्यक्रम खास आयोजित करण्यात आलेला. सेम डिस्टन्स सगळ्या बकेट्स आहे. आपापल्या जागेवर जाऊन उभं राहा. तुम्हाला हव्या त्या बकेट पाशी जाऊन उभं राहा. इकडे किती ठीक, बकेट लांब टाकली वाटतं. तिकडे पलीकडे एक बकेट आहे. ओके, चला सुरुवात करायची खेळाला. मी सांगितलं नंतर आधी जागेवर थांबा.
वहिनीची किती तयारी, वहिनी लगेच पुढे निघाले. चला जोरदार टाळ्या भागात एकदा यांच्यासाठी. तुमची वेळ सुरू होतीये आता. एका वेळी एक चेंडू. या आपली बकेट घेऊन या. छान खेळला सगळ्या बहिणी. ओके ओके, इकडे मागे या अशा. चला इकडे रांगेत या. माझे खूप बाहेर कोण पडले. देतं? बाहेर गेले ना काही. हा इकडे या बहिणी. बाहेरच पडायचे. चेंडू बाहेर पडले तुमचे. हो. का बरं, फेकत होता का तुम्ही? नाही असं थोडस फक्त. हा नाही, मग ते अंतर वाचवलं गेलं ते बाहेर पडले ना. 2. बच्ची कंपनी जरा खालीच असेल ना. या बच्ची कंपनी सगळी खाली या. 2 4 तुझे जास्त आले. 6 आणि 7. ओके. 2 4 6 8 आणि 2 10. 10 झाले. 2 4 6 8 झालं काय माहिती. 10 आणि 11. ओके 11 कोणाचे आहेत? ओके 2 4 6 8 आणि 9. 11 ज्यांचे आहेत अशा. नाव काय? रेश्मा गर्जे. आणि आता इथे दुसरा गेम सुरू झालेला आहे. सगळ्यांकडे एक एक फुगे आहेत आणि ज्याचा फुगा लास्टपर्यंत वाचल म्हणजे सगळे एकमेकांचे फुगे फोडणार आहेत आणि ज्याचा लास्टपर्यंत वाचल तो इथे जिंकणार आहे. तर या राऊंडमध्ये 2 जणींना सिलेक्ट केलेलं आहे. फायनल सुरू होणार आहे तो पण मी तुम्हाला दाखवते की कशा गेम्स आहेत म्हणून. तो माझ्या गोळा केला जातो ना तसं कधी. तर हा जो गेम आहे ना तो असा आहे की त्यांच्या समोर एक छोटे छोटे दोऱ्याचे रील दिलेले आहेत आणि त्यांनी असं सांगितलंय की ती रील कसं पण करून आहे ना तुम्हाला खाली करायची. हाताला बांधा किंवा काही पण करा. खेळण्यासाठी आता तुम्ही पुढे या आणि एक धागा पकडा आणि जागेवर जाऊन उभं राहा. आता तुम्ही सगळ्यांनी धागा पकडलेला आहे. सुरुवात करायची आहे. तुमची वेळ सुरू होतीये आता. हे बघा फास्ट फास्ट त्यांचं सुरू झालंय कार्यक्रम आता. पुन्हा पुढे या. आपला धागा घ्या आणि पुन्हा जागेवर जाऊन गोळा करायला सुरुवात करा. धागा तुटला तर तुम्ही पुढे येऊ शकता. फास्ट फास्ट चाललंय सगळ्यांचं काम जिंकण्यासाठी. दुसऱ्याची समोर येऊन ठेवायची. ओके. त्याच्यानंतर आता फायनल गेम या प्रकारच्या 12 फाका आहेत प्रत्येकीकडे. निळ्या रंगाच्या 3 आहेत, लाल रंगाच्या 3 आहेत, हिरव्या रंगाच्या 3 आहेत आणि पिवळ्या रंगाच्या 3 आहेत. एका वेळी कुठलाही एक कलर चॉईस करा, कुठलाही करा. ज्यांचं हे कलिंगड आधी तयार होईल त्या या खेळातल्या पैठणीच्या मानकरी होतील. दुसऱ्या क्रमांकाने ज्यांचं तयार होईल त्या रनरअप ठरतील आणि तिसऱ्या क्रमांकाचे जे असतील त्यांनाही आपल्याकडे गिफ्ट हॅम्पर आहे. त्यामुळे छान खेळा. तुमची वेळ सुरू होती आता. हवा पटकन. पहिल्या बहिणीचं आधी कलिंगड कम्प्लीट झालं. दुसऱ्या बहिणींचं या बहिणींचं कलिंगड 2 नंबरला कम्प्लीट झालं. मात्र दाखवा ना ते जसं हवंय तसं होऊ शकलं नाही म्हणून तुम्ही मागे राहिलात आणि त्या बहिणी दाखवा ते कलिंगड. त्यांचं 3ऱ्या क्रमांकानं झालं परंतु बरोबर झालं म्हणून त्यांना 2रा क्रमांक दिला जातो. तुम्हाला मागे ठेवलं जाते. मी सांगितलं होतं सेम कलर 1 2 3, सेम कलर 1 2 3. त्यामुळं तुमचं नाव सांगा. मनीषा ताठे क्रमांक 1 पैठणीच्या मानकरी. मुकेश यांच्या नातवाचं नाव जो चित्रपट अभिनेता आहे. मुकेश या गायकाच्या नातवाचं नाव जो अभिनेता आहे. इथे प्रश्न विचार नील नितीन मुकेश. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन. अभिनेत्री माधुरी हिच्या मिस्टरांचं नाव. आपल्या देशाच्या
राष्ट्रपती पदावर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? आम्ही फर्स्ट राऊंड मधूनच हे झालो होतो. मी बॉल्स आहे ना ते असे थोडे लांबूनच फेकत होते, तर ते अर्ध्यापेक्षा जास्त माझे बॉल आहे ना बाहेरच गेले. नाहीतर मग 7 का काहीतरी बॉल झालते माझे, आणि बाहेर माझे 5 का 6 पडले असते. म्हणजे 11 हायस्ट स्कोर होता, तर माझे म्हणजे 12 पर्यंत तरी स्कोर झालाच असता ऑलमोस्ट. तर तिथं तर मी नाही जिंकले आणि मम्मी पण नाही जिंकल्या. मम्मीचा स्कोर होता 9, तर त्याही नाही जिंकल्या. त्यानंतर मग इथे ना आम्हाला सेकंड टाइम चान्सच नाही दिला खेळण्यासाठी, कारण ना खूप लेट झालं होतं. 10:30 वाजले होते, त्यामुळे मग आम्हाला चान्सच नाही दिला पुढं खेळायला. तर मग एकच राऊंड आम्ही खेळलो आणि त्यातच आम्हाला डिस्क्वालिफाय केलं गेलं. त्यानंतर मग लास्टला क्वेश्चन आस्किंगचा राऊंड होता. म्हणजे सगळ्यांना जेवढी पण पब्लिक बसली होती त्यांच्यासाठी सगळ्यांसाठीच तो राऊंड होता. तर त्या राऊंडमध्ये ना मला म्हणजे सगळ्यांनाच एक प्रश्न विचारला गेला. तसे 7 ते 8 प्रश्न होते. तर त्याच्यातला एक प्रश्न असा होता ज्याचं मी उत्तर दिलं की जिजाऊ माताचं समाधीस्थान कोणतं होतं म्हणून. तर मी त्याचं उत्तर दिलं की पाचड गाव आहे. तर त्या गावाचं मी नाव सांगितलं. तर ते मी जिंकले आणि हे गिफ्ट आम्हाला त्याचं भेटलंय. तर काही ना काहीतरी आम्ही घेऊन चालत घरी. मोकळ्या हाताने चाललो नाही, आम्ही काहीतरी घेऊन चाललो होतो की सासूला एका प्रश्नाचं उत्तर दिलं. तर गिफ्ट घेऊन चाललोय. तेवढी इन्फॉर्मेशन होती जिजाऊ माताबद्दल, त्यामुळे मग तेच प्रश्न मला आला. बाकीचे रामायण वगैरे मधले प्रश्न होते, तर ते प्रश्न काय मला आले नाही. तर काही ना काही तर आम्ही घेऊनच चाललो आता घरी. मोकळं नाही चाललं. नाही पैठणी भेटली नाही. जर बाकीचे राऊंड झाले असते ना मम्मी, तर आपण कशा ना कशामध्ये मधून एकीचा तरी नंबर आला असता. आला असता पण काय एकच राऊंड झाला आणि त्याच्यातच आपल्याला हे करून दिलं. परत गेलोच नाही ना आपण. नाही पहिल्याच टाइमच नव्हता ना, त्याच्यामुळे त्यांनी जास्त रिपीट नाही घेतलं. पहिल्याच राऊंड मध्ये कस काय गिफ्ट भेटन आपल्याला? कोण ठेवलंय आपल्या बापाने? तर आहे हा? पहिलेच कारण round. फर्स्ट First कधी आयुष्यात माहिती नाही आम्हाला खेळायची अशी. मी तर स्कूल मध्ये वगैरे खेळायले, पण मम्मीचं हे फर्स्ट टाइमच होतं. तरी पण मम्मीचा 9 स्कोर झाला होता, म्हणजे ती खूप मोठी गोष्ट आहे हा मम्मी. पण दम असा भयंकर लागला होता ना आम्हाला, लय डेंजर. लई जाम झालते मी पण बाई. मम्मी असं त्यांनी तो गेम त्याच्यामुळेच घेतलेला असतो, कारण लेडीजला सवय नसती कधीच. म्हणजे असं नॉर्मली जाऊन पळायची खेळण्याची. तसं नाही हो, पळायची सवय नसती. नाही नाही अजिबात पळायची सवय नसती, त्यामुळे त्यांनी हे गेम खेळला की पळून पळून ह्या किती दमतात बघायचं मला असतं तरी त्यांना. सवय आहे पळायची, पण तू तर कधीच पळली. मला इथून एवढं जरी चाललं ना तरी मला दम लागतो आणि मी खाली तुला चालतच मोठी नाही. गोष्ट मम्मी झाली तू आज एवढं पळून जिंकले नाही. हा जिंकले जिंकले नाही मी, पण याच्यात जिंकले, याच्यामध्ये जिंकले, त्याच्यात नाही थोडा जिंकले. थोडा थोडा माइंड चालवलं म्हणून हे भेटलं. फिजिकल मध्ये नाही जिंकले, बट माइंडने जिंकले. तर आजचा ब्लॉग इथे संपतो. तुम्हाला कसा वाटला आजचा हा ब्लॉग आणि करून सांगा. कसं म्हणजे हा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून नक्कीच सांगा. कसं कसं तुम्हाला बघायला भेटलं. सुनाचा खेळ आवडतो का? हा आमचा खेळ पण बघायला भेटलं तुम्हाला, आणि बाकीच्या महिलांचा पण, की कशा सगळ्या पळत होत्या, कशा सगळ्या धावत होत्या. तर नक्कीच कमेंट करा. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.